विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान घटक पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन हा पाठ आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण लक्ष द्यायचं आहे. तर चला, विषय सामान्य विज्ञान इयत्ता 6वी. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा हा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब किरणे शोषून घेतात. किरणांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, हा आपण बघायचा आहे. बघा, ह्याचं उत्तर काय येऊ शकतं. अतिनील किरणे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे. आपण स्वाध्याय सोडून घेत आहोत, काही माहिती आपल्या ज्ञानात असावी म्हणून हा प्रश्न आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे. त्याचे उत्तर आहे 0.3% गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. मृदेमध्ये टिंबटिंब व टिंबटिंब घटकांचे अस्तित्व असते. बघा, याचं उत्तर आपण बघतोय. मृदेमध्ये अजैविक व जैविक घटकांचे अस्तित्व असते. आपण मुद्दा लिहून घ्यायचा आहे, तो पॉईंट आउट करून ठेवायचे आहेत. असे का म्हणतात या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा, ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे असं का म्हटलं जातं, याची माहिती आपण जाणून घ्यायचं आहे. त्याच्या टिप्पणी काढायची आहेत. सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो. त्यामुळे हे अतिनील किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे त्यामुळे संरक्षण होते. म्हणून ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे असे म्हणतात. हे या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे. O3 त्याचं रेणूसूत्र असतं व या ओझोन वायूच्या ह्या थरामुळं आपल्या पृथ्वीचा एक संरक्षक कवच म्हणून त्या ठिकाणी उपयोग झालेला आहे. हे बाब आपण समजून घ्यायचे आहे. आता आपण पुढील प्रश्न बघूया. पाणी हे जीवन आहे. तर बघा, सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावरती अवलंबून असतात. वनस्पतीतील रसद्रव्य आणि प्राण्यांचे रक्त यातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाहीत, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. म्हणून आपण बघायचं आहे की पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही मनुष्य असू दे किंवा प्राणी हे जगू शकत नाही. असंख्य कारणासाठी किंवा कामासाठी आपल्याला पाणी हे लागतंच, म्हणून पाण्याला जीवन असे म्हटलेले आहे. पुढं बघा, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात. यापैकी काही मासे, शिंपले, कालवं, कोळंबी, शेवंडे, खेकडे असे जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात. म्हणून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त असतात. ही बाब आपण बघायचं आहे. किती अचूक मुद्दा आहे बघा, आपण लिहून घ्यायचं आहे. मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविका करण्याचे साधन आहे. कारण समुद्रामध्ये असणारे मासे म्हणा किंवा अन्य जलचर आपण ते काढून घेतो व दुसरीकडे विकायला नेतो आपण. समुद्राच्या पाण्यापासून मीठ, आयोडीन व इतर काही खनिजेही मिळवली जातात. समुद्राच्या पाण्यापासून भरपूर प्रमाणामध्ये मीठ मिळवले जाते, आयोडीन असते त्याच्यामध्ये. त्यासोबतच समुद्रातील प्राण्यांपासून प्रवाळ आणि मोती ही रत्ने मिळतात. प्रवाळ हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. मोती देखील आपल्याला मिळतात. समुद्र मार्गाने दळणवळण आणि मालसामानाची वाहतूक होते. म्हणजे जहाजं वगैरे ये जा करत असतील तर त्याच्यासाठी ते आपला उपयोग होतो. समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो. मोसमी पाऊस, हवामान आणि संपूर्ण पृथ्वीवरचे ऋतुचक्र समुद्रावर अवलंबून असते. म्हणून आपण लक्षात ठेवायचे आहे की समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो. काही देशात आता समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य आणि वापरास उपयुक्त असे पाणी निर्माण करणे चालू आहे. म्हणूनच समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते उपयुक्त आहे. इस्रायलसारख्या देशामध्ये तेथील पंतप्रधानांनी एक खूप मोठा आढावा घेऊन या संदर्भात पिण्यायोग्य पाणी करण्याचं नियोजन धोरण आखलेलं आहे. आता आपण पुढं बघूया. पिण्यायोग्य पाणी कसं करायचं हे आपण त्या देशाचं आपण नाव वगैरे ऐकलं, माहिती वगैरे घेतली आपण. खारट पाणीसुद्धा पिण्यायोग्य पाणी करून आपलं ते वापरात आणलेलं आहे. त्याच्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी वगैरे असेल तर ती टेक्नॉलॉजी खूप स्टँडर्ड क्वालिटीची आहे व त्याचा वापर तेथील देशातील लोकांनी, इंजिनियर्स म्हणा किंवा सरकारने केलेला आहे. आता पुढे एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, काय होईल ते सांगायचं आहे आपण. मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले. जर समजा मातीतील काही सूक्ष्मजीव समजा नष्ट झाले तर काय होऊ शकेल. मृत वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांचे विघटन
मृदेतील सूक्ष्मजीव करतात. तसेच काही सूक्ष्मजीवांमुळे खडकाचा अपक्षय होतो, हे देखील आपण बघायचं आहे. अपक्षय म्हणजे क्षरण होतं, ते बारीक होतात. तर याच्यामुळे ते नष्ट झाले तर, जर मृदेतील सारे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन आणि कोथितून मृदा तयार होणार नाही. हे आता यातलाच दुसरा एक मुद्दा आपल्यासमोर येतो आहे. तो बघा, विघटन न झाल्याने सगळीकडे कचऱ्याचे ढीग वाढतील, मृदेची गुणवत्ता खराब होईल. म्हणजे कचऱ्याचा ढीगच होत जाणार आहे. भले तो कचरा कोणत्याही प्रकारचा असू दे, जर कचऱ्याचा ढीग झाला तर परिसराचे समतोल नैसर्गिक गुणवत्ता ढासळली जाणार, ही बाब लक्षात येते. तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली. जर समजा परिसरामध्ये वाहनांची संख्या जर भरपूर प्रमाणात वाढली तर काय होऊ शकेल? वाहनातील जीवाश्म इंधनाच्या ज्वलनाने हवेत अनेक घातक घटक सोडले जातात. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा विषारी वायूमुळे पर्यावरणावर आणि मानवी आरोग्यावर त्याचा एक घातक विपरीत प्रतिकूल असा परिणाम होतो. व त्याच्यामुळे आपले जनजीवन म्हणा हे सगळे नाश पावते. त्यामुळे ही खूप वाईट गोष्ट किंवा घटना आहे. त्यामुळं आपण त्याच्यापासून थोडंसं लांबच राहणं गरजेचं आहे. म्हणून जर समजा परिसरात कारखान्यांची संख्या वाढली तर या दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. ही बाब आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणून कारखाने ज्या ठिकाणी कमी असतील अशा ठिकाणी आपण घर बांधणं खूप सोयीस्कर होत असतं. विषारी द्रव्यांचा आपल्याला त्रास होत नाही. विषारी द्रव्ये बाहेर टाकली जात नाहीत, फेकली जात नाहीत, ही बाब आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा, जलावरण आणि वातावरण यामुळे प्रदूषित होते. त्यामुळं आपण ह्या गोष्टीपासून थोडंसं बाजूलाच असलेलं बरं असं आपण म्हणू शकतो. म्हणून कारखान्यांची संख्या जास्त असण्यापासून आपण लांब राहणं गरजेचं आहे. पुढचा एक प्रश्न येतो आहे बघा, पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला. जर समजा पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला, नैसर्गिक संसाधनांमधले खूप महत्त्वाचा घटक म्हणजे पिण्याचे पाणी. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर कोणताही सजीव जगू शकणार नाही. सर्व वनस्पती आणि प्राणी पाण्याअभावी मरून जातील. बघा, पिण्याचे पाणी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कारणासाठी आपल्याला पाणी हे लागत असते. तर पाण्याचं महत्त्व सांगितलं आहे. सांगा मी कोणाशी जोडलं? जोड्या लावण्याच्या संदर्भातला एक प्रश्न आलेला आहे, हा आपण बघून घ्यायचा आहे. अ गट देतोय, ब गट देतोय. अ गटमध्ये बघा, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, 3 बाष्प, 4 सूक्ष्मजीव. ब गटामध्ये मृदेची निर्मिती, आ पाऊस, ई वनस्पती व अन्ननिर्मिती, ई ज्वलन. कार्बन डायऑक्साईडची जोडी वनस्पती व अन्ननिर्मितीसाठी होत असतो. ऑक्सिजन ज्वलनासाठी मदत करत असतो. बाष्प पाऊस त्याच्यापासून पडत असतो. बघा, त्याची जोडी येते पाऊस. सूक्ष्मजीवाचं काम आहे ते म्हणजे मृदेची निर्मिती. हे उत्तरे गट पर्याय हे आपण बघून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न येते, प्रश्न क्रमांक 5, नावे लिहा. जीवावरणाचे भाग कोणकोणते आहेत? वनस्पती व प्राणी. त्यानंतर मृदेचे जैविक घटक कोणकोणते आहेत? सूक्ष्मजीव, कीटक, उंदीर व घुशी आहेत. जीवाश्म इंधनामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? कोणकोणते बाबी आहेत? पेट्रोल, डिझेल, केरोसिन, रॉकेल या सर्वांचा समावेश होतो. मिथेनसुद्धा होऊ शकतो. मिथेन हा वायू आहे, तरी परंतु ह्याच 3 गोष्टींचा समावेश शक्यतो होऊ शकतो. हवेतील निष्क्रिय वायू म्हणजे अतिशय त्याचं प्रमाण कमी असतं. आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. यातील निऑन वायूंचा जो काही समावेश असतो तो LED दिव्यांमध्ये करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ओझोनच्या थरास घातक असणारे वायू, ओझोनच्या थरास क्लोरोफ्लोरोकार्बन्स व कार्बन टेट्राक्लोराईड हे ओझोनच्या थरास घातक असणारे वायू आहेत. प्रदूषणामुळे हे घटक जास्त प्रमाणात झालेले आहेत. 6वा प्रश्न बघा, खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. आपण स्वाध्याय सोडवतोय जवळपास सर्व प्रकारचा, हे समजून घ्यायचं आहे. जमीन आणि मृदा ही एकच असते. चूक. जमीन व मृदा ही एकच नसून ती वेगवेगळी असते. जमीन वेगळी व मृदा वेगळी. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. बघा, जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे बरोबर. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. मृदेचा 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. बघा, मृदेचा 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. म्हणजे किती संथगतीने ही क्रिया चालू असते असं या ठिकाणी सांगितलं, तर त्याचं उत्तर आहे चूक. बघा, रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात. रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात का?
तर त्याचं उत्तर काय आहे? चूक, करत नाहीत. पुढं बघा, मृदेची निर्मिती कशी होते ते आकृती काढून स्पष्ट करा. मृदेची निर्मिती कशी कशी होते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. नैसर्गिक बदल, उष्णता, थंडी, वारा, पाऊस, खडक, खडकास भेगा, सूक्ष्मजीव, अपक्षय, कृदंतमध्ये उत्तर, घुशी, वनस्पतींची मुळे, मृदेच्या थराची निर्मिती. एक चार्ट दिलेला आहे या ठिकाणी. मृदेची निर्मिती कशा पद्धतीने होते, एक डिस्क्रिप्टिव्ह आहे, रचना आहे या ठिकाणी, आपण हे बघायचं आहे. आपण त्याचे पॉईंट्स मुद्दे आपण लिहून घेऊ शकतो, कशा कशा पद्धतीने मृदा होत जाते. तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, यामुळे मूळ खडकाचा अपक्षय होतो, खडकापासून खडे, वाळू आणि माती निर्माण होते. खडकातून अजैविक घटकांचा पुरवठा होत असतो. माती तयार होण्याची प्रक्रिया ही किती दीर्घकाळपणे चालत असते, कोणकोणत्या थरातून होत असते, हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला. मातीत असणारे सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आणि कृदंत प्राणी खडकाच्या अपक्षयास मदत करतात, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, जमिनीवर असलेल्या झाडांची मुळे देखील अधिक अपक्षय घडवून आणतात. या सर्व घडामोडीमुळे मृदेची निर्मिती अतिशय संथ गतीने होते, आपण या ठिकाणी बघू शकतो. पृथ्वीवर सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते? बघा, पृथ्वीवर सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता भासते. पृथ्वीवरचा सुमारे 71% भाग जरी पाण्याने व्यापला असला तरी त्यातील 97% पाणी हे खारट आहे व खारट पाणी हे आपल्या जीवनावश्यक नाही आहे, पिण्यासाठी आपल्याला वापरता येऊ शकत नाही, पिण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरता येऊ शकत नाही, म्हणून दैनंदिन वापरासाठी आपल्याला उपयुक्त नाही. तसेच गेल्या काही दशकामध्ये प्रदूषणामुळे देखील पाणी आपल्यात वापरता येऊ शकत नाही आहे. लोकसंख्येच्या भरमसाठ वाढीमुळे पाण्याची गरजही वाढली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कारणामुळे पृथ्वीचा सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता या ठिकाणी आपल्याला भासते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण हे काही मुद्दे पॉईंट आउट्स वेगवेगळ्या पद्धतीने जे दिलेले आहेत हे आपण बघायचं आहे. हवेतील विविध घटक कोणते, त्यांचे उपयोग लिहा. हवेतील विविध घटक: नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे वायू. म्हणजे हवेमध्ये असणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत हे घटक आपल्यासमोर दिलेले आहेत. या घटकांची यादी करायची आहे, लिहून घ्यायचं आहे आपण. वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत या ठिकाणी. त्यासोबतच अर्गाम, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन व झेनॉन हे निष्क्रिय वायू आहेत. या निष्क्रिय वायूमुळे आपले हे दिसतात. हवेतील घटकांचा उपयोग: नायट्रोजन वायूचा उपयोग बघायचा आपण. सजीवांना आवश्यक असणारी प्रथिने नायट्रोजनपासून तयार होतात. अमोनिया निर्मितीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा वापर करतात. म्हणजे नायट्रोजन वायूमुळे म्हणा आपल्याला त्याचा उपयोग मनुष्यासाठी कोणकोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ऑक्सिजन. सर्व सजीवांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजनशिवाय ज्वलन होऊ शकत नाही. बघा, ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरं बघा, कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. कार्बन डायऑक्साईड CO2 त्याचं रेणूसूत्र आहे, हे आपण बघितलं आहोत. हवेतील दुसऱ्या घटकांचा उपयोगमध्ये दुसरं बघा, आर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये देखील वापर होतो. हेलियम. विनापंख्याच्या इंजिनवर चालणाऱ्या विमानामध्ये कमी तापमान मिळवण्यासाठी हेलियम वापरतात. निऑन. जाहिरातीच्या आणि रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. निऑन वायूचा वापर बघा, जाहिरातीमध्ये जे काही डिजिटल बोर्ड्स त्याच्या असतात त्याच्यासाठी वापर केला जातो. क्रिप्टॉन. फ्ल्युरोसेंट पाईप्समध्ये वापर केला जातो. बघा, झेनॉन. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर होतो. हवा, पाणी आणि जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत? कारण ही पुन्हा निर्माण करता येऊ शकत नाहीत. ही देवाने दिलेली निसर्गाची देणगी ही एकदाच आहे. हवा, पाणी आणि जमीन या तिन्हीकडून पृथ्वीवरील जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकवण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते. हवा, पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात, म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. आपण या ठिकाणी बघू शकतोय, आपण ही सगळी माहिती घेतलेली आहे, याचा वापर बघितलेला आहे.
नैसर्गिक संसाधनाच्या संदर्भातील एक आणखीन एक माहिती आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. बघा, पाण्याचं एक चित्र दिलेलं आहे, छायाचित्र दिलेलं आहे याच्यामध्ये, व त्याच्याद्वारे आपण पुढे ही माहिती बघत जाणार आहोत. पाणी बघा, एक मनुष्याचं चित्र दिलं आहे. ब्रेनमध्ये पाण्याचं प्रमाण किती असते? 75%. ब्लड रक्तामध्ये 83%. लंग्स म्हणा, बोन्स, हाडे, त्याचं किडनीज, मसल्स, म्हणजे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी दाखवलेलं आहे. झाडामध्ये सुद्धा प्रमाण पाण्याचं किती असते हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. ह्युमन बॉडीचं एक छायाचित्र आपल्याला दाखवले आहे, म्हणजे आपण आपल्या ज्ञानामध्ये भर करून घ्यायची आहे. छायाचित्राच्याद्वारे पाण्याचं प्रमाण या ठिकाणी दाखवलेलं आहे. प्राण्यामधील रक्त, वनस्पतीमधील रसद्रव्ये यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, हे आपण या ठिकाणी बघू शकतो. एक छायाचित्र आपण आणखीन बघूया. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालण्यासाठी दररोज 3 ते 4 लिटर पाण्याची गरज लागते. म्हणजे दररोज आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी हे प्यावंच लागणार. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य होत नाही, हे आपण बघू शकतो. म्हणून पाण्याला जीवन असे म्हटलेले आहे. पाण्याशिवाय माणसाचं जीवन नाही आहे. त्यानंतर बघा, सेव्ह वॉटर. यानंतर पुढं बघूया, पाणी हे संयोग आहे. त्याचं रेणूसूत्र आहे H2O. हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. पाणी रंगहीन, रुचिहीन, गंधहीन, पाणी पारदर्शक आहे. याच्यामुळं आपल्याला पाण्याचं गुणधर्म आपण बघू शकतो. पाण्याची रूपे, स्टेट्स ऑफ वॉटर हे छायाचित्र आपण बघायचं आहे. स्थायू, द्रव, वायू ही पाण्याची 3 रूपे आहेत. बर्फामध्ये, द्रव स्वरूपात व वायू स्वरूपामध्ये. आपण छायाचित्राद्वारे ह्याच्यामध्ये आणखीन भर पाडून घेत आहोत आपण आपल्या ज्ञानामध्ये. आता आपण पुढील एक छायाचित्र पाहूया. पाण्याची द्रावकता, सॉलिडिटी ऑफ वॉटर. पाण्यात जो पदार्थ विरघळतो त्याला द्राव्य म्हणतात. ज्या पदार्थात द्राव्य विरघळतो त्याला द्रावक असे म्हणतात. द्राव्य व द्रावक हे थोडंसं समजून घेण्याच्या बाबी आहेत. जेव्हा द्राव्य व द्रावक एकमेकात पूर्णपणे मिसळतात तेव्हा द्रावण सोल्युशन तयार होतो. पाण्यात जवळजवळ सर्वच पदार्थ विरघळत असल्याने पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. आहे. तरी पृथ्वीच्या एकूण जलसंपत्तीपैकी सुमारे 97% इतके पाणी हे समुद्रात सामावलेले आहे. त्यामुळे फक्त 3% इतके पाणी हे पिण्यायोग्य पाणी आहे. त्यापैकी 69% पाणी हे बर्फ, ग्लेशियर रूपातले आहे आणि 30% हे भूजलामध्ये सामावलेले आहे. त्यामुळे जमिनीवर उपलब्ध पाणी हे फक्त 1% इतकेच आहे. पृथ्वीवर फक्त 3/4 भाग पाणी आहे. त्यापैकी 97% पाणी हे खारे पाणी आहे. 2% पाणी हे पिण्यायोग्य आहे, परंतु ते गोठलेल्या अवस्थेत किंवा भूजलाच्या रूपात आहे. त्यामुळे फक्त 1% इतके पाणी पृथ्वीवर पिण्यायोग्य आहे. फक्त 1% इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणूनच आपणच जपूया आपलं पाणी, मिळून गाऊया आरोग्याची गाणी. पाण्याची क्षारता. समुद्रात नदी, नाले, ओहोळ येऊन मिळतात, तसेच जमिनीतील क्षार त्यात मिसळतात. याचबरोबर सतत बाष्पीभवनही होत असते. म्हणून समुद्राच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. समुद्राच्या 1 लिटर पाण्यात साधारणपणे 35 ग्रॅम इतके क्षार असतात आणि त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची घनता साध्या पाण्याच्या तुलनेत जास्त असते आणि म्हणूनच समुद्राचे पाणी हे खारट लागते. मात्र समुद्रात पोहणे तुलनेने सोपे जाते. पाण्याचे नैसर्गिक स्रोत. पाऊस, तलाव, नदी, झरा, विहीर, सरोवरे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आपण बघितले तरी पाण्याचा मुख्य स्रोत आहे पाऊस. वॉटर सायकल, नैसर्गिक जलचक्र. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते.
ही वाफ हलकी असल्याने वर वर जाते. वर गेल्यानंतर या वाफेचे ढग तयार होतात. ह्या ढगांना थंड हवा लागली की या वाफेचे पाण्यात रूपांतर होते आणि पावसाच्या रूपाने हे पाणी पुन्हा जमिनीवर येते. नदीतून पुन्हा ते समुद्रात जाते आणि अशा प्रकारे हे जलचक्र अविरत चालू असते. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणे. पावसाचे पाणी जे आपल्या छतावर पडते, हे पाणी जर आपण व्यवस्थित साठवून ठेवले तर या पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे आणि भविष्यात आपल्याला या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भविष्यात पेट्रोल प्रमाणे पाण्याचे पंप उभे करावे लागू नयेत, म्हणूनच या पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे आणि पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. जल है तो कल है. म्हणूनच बालमित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी साठवा, शक्य तिथे पाण्याचा पुनर्वापर करा, पाणी काटकसरीने वापरा. पाणी म्हणजे निसर्गातील अनमोल रत्न, ते वाचवण्याचा आपण सर्व करू प्रयत्न. ज्याप्रमाणे आपण आपल्या भविष्यासाठी पैशाची जपणूक करतो, त्याप्रमाणे पाण्याचीही रत्नाप्रमाणे जपणूक करणे ही काळाची गरज आहे. ही जाणीव समाजापर्यंत पोहोचावी यासाठी दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो, जेणेकरून पाण्याच्या एका एका थेंबाचीही बचत व्हावी आणि आपली पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हावी. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच पाणी वाचवा, वसुंधरा वाचवा. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने या पाठावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल बटनला प्रेस करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आणि यामधली पहिली रिकामी जागा आहे, ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी रिकामी जागा किरणे शोषून घेतो. आणि या ठिकाणी योग्य शब्द आहे अतिनील. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी अतिनील किरणे शोषून घेतो. दुसरी रिकामी जागा आहे, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण रिकामी जागा टक्के साठा उपलब्ध आहे. आणि या ठिकाणी योग्य शब्द हवा 0.3. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण 0.3% साठा उपलब्ध आहे. पुढली रिकामी जागा आहे, मृदेमध्ये रिकामी जागा व रिकामी जागा घटकांचे अस्तित्व असते. आणि या ठिकाणी योग्य शब्द पाहिजे जैविक, अजैविक. मृदेमध्ये जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते. पुढला प्रश्न आहे, असे का म्हणतात. आणि यामधला पहिला प्रश्न आहे, ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, ओझोन थर सूर्यापासून निघणाऱ्या हानिकारक किरणांना शोषून घेतो, त्यामुळे सर्व सजीवसृष्टीचे त्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. म्हणून ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे असे म्हणतात. पुढला प्रश्न पाहूया, पाणी हे जीवन आहे असे का म्हणतात. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, पाण्याशिवाय मानव जगू शकत नाही. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. इतर प्राणी आणि वनस्पती सजीवही पाण्याविना जगूच शकत नाही, म्हणून पाणी हे जीवन आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरीही उपयुक्त आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे पिण्यायोग्य नसते, मात्र त्या खारट पाण्यापासून मीठ तयार करतात. त्या मिठाशिवाय अन्नाची चव नसते. तसेच समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे अधिकतम वाफ तयार होते व त्या वाफेने ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडतो. पावसामुळे आपणास पाणी उपलब्ध होते, म्हणून समुद्राचे पाणी उपयुक्त आहे असे म्हणतात. पुढला प्रश्न आहे, काय होईल ते सांगा. आणि यातलं पहिलं आहे, मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले तर काय होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, मृदेमध्ये वनस्पती व प्राणी यांचे विघटन सूक्ष्मजीवाणूंमार्फत होते.
व कुथित मृदा तयार होते. ही मृदा जमिनीस पोषक घटक पुरवण्याचे काम करते. त्यामुळे मृदेत हवा खेळती असते व मातीत पाणी धरून राहते. सूक्ष्मजीव नष्ट झाले की कुथित मृदा तयार न होऊन जमिनीला पोषक घटकसुद्धा मिळणार नाही. पुढला प्रश्न आहे, तुमच्या परिसरात वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर काय होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, परिसरात जर वाहने व कारखान्यांची संख्या वाढली तर जास्तीत जास्त इंधनाचे ज्वलन होईल. इंधन ज्वलनातून हवेत घातक घटक जास्त प्रमाणात मिसळतील व हवा अतिप्रदूषित होईल. श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार वाढतील तसेच वनस्पतीवर सुद्धा याचा परिणाम होईल. पुढला प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर काय होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हे जीवन आहे. पाणीच नाही तर संपूर्ण सजीवसृष्टी नष्ट होईल. पुढला प्रश्न आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू? आणि यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, बाष्प, सूक्ष्मजीव आणि ब गटामध्ये मृदेची निर्मिती, पाऊस, वनस्पती व अन्ननिर्मिती आणि ज्वलन हे शब्द आहेत. तर अ गटातील कार्बन डायऑक्साईड याची जोडी ब गटातील वनस्पती व अन्ननिर्मिती याच्याशी लागेल. त्यानंतर ऑक्सिजन याची जोडी ब गटातील ज्वलन याच्याशी लागेल. त्यानंतर बाष्प याची जोडी ब गटातील पाऊस याच्याशी लागेल. त्यानंतर सूक्ष्मजीव याची जोडी ब गटातील मृदेची निर्मिती याच्यासोबत लागेल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, नावे लिहा. आणि यामध्ये पहिला आहे जीवावरणाचे भाग. तर जीवावरणाचे भाग आहेत शिलावरण, जलावरण आणि वातावरण. पुढला आहे मृदेचे जैविक घटक. आणि मृदेचे जैविक घटक आहेत सूक्ष्मजीव, कृमी आणि कीटक. त्यानंतर पुढला आहे जीवाश्म इंधन. आणि जीवाश्म इंधन आहेत पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन. पुढला आहे हवेतील निष्क्रिय वायू. आणि हवेतील निष्क्रिय वायू आहेत निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि हेलियम. त्यानंतर पुढला आहे ओझोनच्या थरास घातक असणारे घटक. आणि ते आहेत क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराईड. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. आणि यामधलं पहिलं विधान आहे जमीन आणि मृदा ही एकच असते. आणि हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर पुढलं विधान आहे जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. आणि हे बरोबर आहे. पुढलं विधान आहे मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. आणि हे विधान चुकीचं आहे, कारण 1000 वर्षामध्ये मृदेचा 25 सेंटीमीटर जाडीचा थर तयार होत नाही, तर तो केवळ 2.5 सेंटीमीटर एवढा होतो. त्यानंतर पुढलं विधान आहे रेडॉनचा वापर जाहिरातीसाठीच्या दिव्यात करतात. आणि हे विधान चुकीचं आहे. पुढला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे मृदेची निर्मिती कशी होते ते आकृती काढून स्पष्ट करा. तर आपण सुरुवातीला आकृती काढून घेऊया. तर ही ती आकृती आहे आणि या आकृतीच्या आधारे आपण मृदेची निर्मिती कशी होते हे स्पष्ट करू शकतो. तर जमिनीवरील मृदा ही नैसर्गिकरित्या तयार होते. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांची झीज होऊन त्याचे तुकडे होतात. त्यापासून खडे, वाळू, माती तयार होते. या अजैविक घटकासोबत सूक्ष्मजीव, कृमी, कीटक हे जैविक घटकही आढळतात. झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्माण होण्याची क्रिया अतिशय मंद गतीने सातत्याने सुरू असते. 2.5 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्षे लागतात. तर अशा प्रकारे मृदेची निर्मिती होते. त्यानंतर पुढला प्रश्न आहे पृथ्वीवर सुमारे 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पृथ्वीवरील भूभागावरील पाण्याच्या एकूण भागापैकी 97% भागामध्ये समुद्र आहे. समुद्राचे पाणी खारट असल्यामुळे वापरण्यात येत नाही. 2.7% पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी किंवा गोडे पाणी फक्त 0.3% एवढे आहे. म्हणून पृथ्वीवर 71% भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता भासते. पुढला प्रश्न आहे हवेतील विविध घटक कोणते, त्याचे उपयोग लिहा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, नायट्रोजन ऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण हे हवेचे विविध घटक आहेत आणि त्यांचे उपयोग खालीलप्रमाणे आहे. नायट्रोजनचा उपयोग आहे सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्माण करण्यामध्ये व खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. त्यानंतर आहे ऑक्सिजन, सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे.
त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. अग्निशमन नळकांड्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो. त्यानंतर निष्क्रिय वायू. विजेच्या बल्बमध्ये अर्गॉनचा वापर करतात. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये हेलियमचा वापर होतो. जाहिरातीसाठीच्या व रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये निऑनचा वापर केला जातो. क्रिप्टॉनचा फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉनचा उपयोग फ्लॅश फोटोग्राफीमध्ये होतो. तर अशा प्रकारे या हवेतील विविध घटकांचा उपयोग आपल्याला होतो. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत? आणि याचं उत्तर आहे, पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा या नैसर्गिक संसाधनांचा वापर सजीवांसाठी होत असतो. मानव देखील या संसाधनांचा वापर करतो. या संसाधनांचे प्रमाण पृथ्वीच्या तुलनेत अत्यल्प आहे, तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत. या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. या संसाधनाचा मानवाने तारतम्य बाळगून वापर करायला हवा व ती संसाधने इतर सजीवांसाठी देखील आहे याचे भान ठेवायला हवे. ही बहुमोल नैसर्गिक संसाधने आहेत. तर यानंतर पुढे काही उपक्रम दिलेले आहेत. त्यामधला पहिला उपक्रम आहे, भारतीय हवामानशास्त्र संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती मिळवा. भारतीय हवामानशास्त्र संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. दैनंदिन तापमानाची विविध मुख्य स्थळांवर नोंद घेणे, वाऱ्यांच्या दिशांची माहिती घेणे, वाऱ्यांच्या दिशेवर ऊन पावसाचा अंदाज बांधणे आणि पर्जन्यमानाची नोंद घेणे. त्यानंतर पुढला उपक्रम आहे, पाणी टंचाईवर उपाय शोधा. तर पाणी टंचाई जर असेल तर त्यावर उपाय म्हणून आपण खालील गोष्टी करू शकतो. पाण्याचा वापर काटकसरीने करणे, पाणी अडवणे, पाणी जिरवणे, जिथे शक्य तिथे पाणी साठवणे, शक्य तेथे पाण्याचा पुनर्वापर करणे आणि जास्त झाडे लावणे. तर पाणी टंचाईवर हे उपाय आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने या पाठावर आधारित स्वाध्याय सोडलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह एका नवीन व्हिडिओमध्ये.